नमस्कार मंडळी. आयुष्य जगताना आपण कसं जगायचं ते आपण ठरवायचं असतं. बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग त्याच्यामध्ये स्वीकारत असतात. काही छंद लावत असतात. काही पैसे कमवण्याचा मार्ग घेतात. त्यांना वाटतं की पैसे कमावून आपण जास्त सुखी होऊ. पण काही जण ह्याच्यामध्ये सुवर्णमध्य घालतात. पैसेही कमवताना आपले छंद जोपासतात आणि छंद जोपासत असताना त्याच्यामध्ये मग एखादी कला असेल, एखादं चित्रकला असेल, एखाद्या प्रकारचं आता कुकिंग असेल, विविध प्रकारचे असे छंद, कोणाला ट्रेकिंगचा छंद असेल, कोणाला बाकी कशाचे छंद असतील. असं असताना एक आपल्या शरीराला उभारी देणार म्हणजे आपलं मन आणि शरीर यांना पूरक असा एक जीवनामध्ये आनंद देणारं एक क्षेत्र म्हणजे संगीताचं. म्युझिक हिल्स साऊंड अँड माइंड अँड बॉडी असं म्हटलं जातं. आणि हे करत असताना मग हा एक मेडिटेशनचा सगळ्यात सोपा मार्ग हा आपण स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. ह्या संगीतामध्ये विविध प्रकारचं संगीत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संगीताची परंपरा फार मोठी आहे. कानसेन यांनी अकबराच्या दरबारामध्ये त्याला स्थान होतं तानसेनानं. आणि असं असताना वेगवेगळ्या प्रकारचा राजश्री त्यांना त्यावेळेला म्हणालं. वेगवेगळी घराणी आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या ग्वाल्हेर घराणं असेल की जयपूर घराणं असेल, ह्या वेगवेगळ्या घराण्याची संगीत परंपरा अजूनही चालू आहे. याच्यामध्ये विविध प्रकारचं शिक्षण घेऊन एक वेगवेगळ्या प्रकारच्या चाली आणि त्या प्रकारची संगीताची परंपरा पाळली जाते. आणि असं केलं असताना त्यावेळेला राजश्रय होता. पण आता हा राजश्रय कमी होताना दिसतो आहे. त्याच्यामुळे हे संगीत क्षेत्र थोडं मागं जातं आहे. पण असंही असताना सरकारी याच्यामध्ये काही कॉलेजेसमध्ये अजूनही संगीताचं प्रशिक्षण देणारे काही क्लासेस आहेत, वर्ग आहेत, शाखा आहेत. तसंच काही व्यक्तिगत प्रायव्हेट संस्था पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसे काही प्रतिष्ठित गायकही ह्या नवीन पिढीला मार्गदर्शन करतात. आणि असं होत असताना म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करत असले म्हणजे एखादा चार्टर्ड अकाउंटंट हाही त्या मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून केवळ आपलं करिअर संगीतामध्ये करण्याचा विचार करतो. मग या संगीतामध्ये आपलं संगीत स्वतः गाणी असतील, शास्त्रीय गाणी असतील, उपशास्त्रीय गाणं असेल, भावगीत असतील, कोळीगीत असेल, लोकगीतं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा आनंद आपल्याला क्वचित आपलं आयुष्य हे चांगलं जगण्यामध्ये आपल्याला मदत करू शकेल. आणि त्याच्यामध्ये पुन्हा इन्स्ट्रुमेंटली आलं, तबलावादन आलं, त्याच्यामध्ये सतारवादन आलं, आपली वीणावादन आलं, त्याच्यामध्ये व्हायोलिन आली, काय काय नाही केवढी तरी इन्स्ट्रुमेंट आज जगात उपलब्ध आहेत. आणि पण ह्याचा भारतीय संस्कृतीने दिलेला वारसा फार मोठा आहे. असं असताना सांगताना मग ह्याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळी आहेत. आपल्या वसईमध्ये अशाच प्रकारच्या एक तज्ज्ञ मंडळीमध्ये डॉक्टर संपदा पोद्दार यांचं नाव प्रसिद्ध आहे. इकडे वसईमध्ये विविध कार्यक्रम होत असताना दरवर्षी किंवा जसा वेळ मिळेल तेव्हा होणाऱ्या कार्यक्रमामध्ये विविध कलाकार आणि म्युझिशियन्स भाग घेत असतात. आणि एक वसईला एक वेगळं सांस्कृतिक ठेवा आहे, वारसा आहे. त्याच्यामधलं हेच एक अंग आहे. आणि अशा रीतीने हे सादर करत असताना आपण ह्या नवीन पिढीलाही मार्गदर्शन करण्यामध्ये डॉक्टर संपदा पोद्दार यांचा कल असतो आणि आग्रह असतो. याबाबत त्यांनी हे केलेलं त्यांचं कार्य फार उल्लेखनीय आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ह्या विषयावरती बोलण्याचा म्हणजे फार मोठा हक्क डॉक्टर संपदा पोद्दार यांना आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आता त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर संपदा किरण पोद्दार, पूर्वाश्रमीची लतिका कृष्णराव कारेकर. माझ्या कुटुंबातूनच मला हा संगीताचा वारसा मिळाला. पंडित कृष्णराव कारेकर यांची आम्ही दोघं मुलं, मी लतिका आणि माझा भाऊ हेमंत. दुर्दैवाने आता श्री हेमंत आमच्यात नाही आहेत. 2 वर्षापूर्वीच त्यांचं
दुर्दैवी निधन झालं. पण आम्ही दोघंही जणं वडिलांची ही परंपरा जतन करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि मी अजूनही त्याची आठवण घेऊन पुढेही काम करत राहणार आहे. माझं शिक्षण वडिलांकडेच कॉमर्समध्ये मी पदवीधर आहे. शिवाय संगीत विशारद झालं. नाथीबाई ठाकरसी चर्चगेट या विद्यालयातून मी MA ची पदवी घेतली वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंतर डॉक्टरेटचं म्हणजे संगीताचार्य या पदवीचं शिक्षण मी डॉक्टर वैजयंती जोशी गोरेगाव ह्यांच्याकडे तसंच माझे वडील अशा दोघांच्याकडून घेतलं आणि 2003ला ही पदवी प्राप्त केली. माझं शिक्षणाचं उद्देश एवढंच आहे की जसं माझ्या वडिलांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा शास्त्रीय संगीताचा जास्तीत जास्त प्रसार करणं हे त्यांचं ध्येय होतं. तसंच माझ्याही आयुष्याचं तेच ध्येय आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मला माझ्या सुदैवाने नोकरी मिळाली ही संगीत शिक्षकाचीच. परंतु काही 23 वर्ष मी सर्व्हिस या व्यवसायात नोकरी केली. परंतु मला असं वाटलं की मला समाजासाठी काहीतरी माझं देणं लागतं. काही विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा या शिक्षणाचा लाभ व्हावा, शास्त्रीय संगीताचा वारसा सगळ्यांकडे पोचावा अशी माझी एक दृढ इच्छा होती. त्या संकल्पासाठी मी 2017 साली माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आता मी पूर्णपणे स्वतंत्रपणे ह्या शास्त्रीय संगीतावर अभ्यास करते. त्याचबरोबर सध्या नाट्यसंगीत हे एक क्षेत्र आहे ज्याच्यामुळे खूप ठिकाणी शास्त्रीय संगीताचा प्रसार झाला. तर ते नाट्यसंगीतसुद्धा मी 2008पासून श्रीमती विद्यमान सौ शुभदा दादरकर आणि श्रीकांत दादरकर यांच्या संस्थेतून विद्याधर गोखले प्रतिष्ठान या संस्थेतून मी नाट्यसंगीताचंही मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या हाताखालीसुद्धा एक सहाय्यक म्हणून मी काम करते. त्यातून मला अनेक अनुभव मिळाले, अनेक कार्यक्रम सादर केले गेले, नाट्यसंगीत शिकवण्याचंही तंत्र मिळालं आणि तोच वारसा घेऊन मी आता मुलांना शास्त्रीय संगीताच्या बरोबरीने नाट्यसंगीत, सुगम संगीत तर शिकवत होतेच, पण हार्मोनियम वादन, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीत ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्यांना अनुभव देते. खरोखरीच एक उल्लेखनीय वसा तुम्ही डॉक्टर संपदा पोद्दार यांनी घेतलेला आहे की संगीत हे प्रत्येकाचं एक अविभाज्य घटक बनावं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, ही त्यांची विचारसरणी आहे. आणि संगीतामुळे बराच फायदा प्रत्येकाला होतो. एक आपली मानसिक स्थिती चांगली राहते, एक मनोधारणा एक वेगळी बनते आणि प्रेमभाव आपल्या जो मनात तयार होतो या संगीताने, तो आपल्यातून इतरांच्याकडे जातो. आणि ह्या सगळ्या चराचर सृष्टीला, ज्या विश्वनिर्मात्याने ही जी चराचर सृष्टी केलेली आहे आणि ज्ञानेश्वरांची विश्वबंधुत्वाची जी कल्पना आहे, त्या मोठ्या संकल्पनेला आपण एक भागीदार बनून जातो. आणि अशा रीतीने हे जे संगीत क्षेत्र आहे हे खरोखरीच एक चांगलं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाने जसं आपल्याला जमेल तसं याच्याकडे सामील व्हावं ह्या जत्रेमध्ये किंवा ह्या प्रथेमध्ये, असं मी म्हणेन. मॅडम, हे सगळं करताना ह्या संगीताबद्दल थोडं लोकांना गायडन्स म्हणण्यापेक्षा की संगीताचे परिणाम किंवा शिकताना काय काळजी घ्यायची किंवा संगीताचे परिणाम कसे होतात आणि त्याचा तुम्हाला फायदा कसा होतो, हे तुमच्या तोंडातून ऐकणं जरा चांगलं संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. पहिलं म्हणजे की संगीत हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये पूर्ण गायन, वादन, नृत्य ह्या तिन्ही कलांचा हा संगम आहे. अगदी लहान वयापासून आपण आपल्या नसानसात हे संगीत भरलेलं आहे. फक्त आपण ते कसं अनुभवतो हे आपल्यावर अवलंबून आहे. संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला तो पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या गानतपस्वीमुळे.
तसंच पंडित विष्णुनारायण भातखंडे हेही त्यांनी हे त्यात तेवढेच त्यांचं कार्य आहे की समाजाला कसं योगदान करावं, सर्वसंमत जगाला एकसूत्री असं संगीत कसं द्यावं हे त्या दोघांनी, या दोन्ही महान तपस्व्यांनी दिलेलं आहे. पंडित पलुसकरांनी तर अगदी संगीताला खूप दरिद्र म्हणावी अशी अवस्था आली होती, अशी अवकळा आली होती. पण ह्या संगीताला आस्था, आदर आणि या संगीताबद्दल आकर्षण हे निर्माण करण्यासाठी त्यांनी भारतभर प्रचार केला, अनेक शिष्य निर्माण केले आणि त्या शिष्यांकरवी संगीत विद्यालयं स्थापन केली आणि त्यामधून संगीताचा हा प्रसार केला. त्याबरोबर नाट्यक्षेत्र हे सुद्धा तितकंच संगीताचा प्रसार करण्यासाठी तेवढंच प्रभावी माध्यम ठरलं. आता मुख्य म्हणजे संगीत जेव्हा गायन, वादन, नृत्यातनं सादर केलं जातं तेव्हा गायनामध्ये मुख्य आपला ओंकार, हा ओंकाराच्या साधनेतून गाण्याची साधना केली जाते. वादनामध्ये कोणतंही वाद्य असू दे, सतार असू दे, तबला, सारंगी, प्रत्येकाचं जे रियाज हे जे महत्त्वाचं भाग आहे तो प्रत्येक गायन, वादन, नृत्य या क्षेत्रामध्ये आहे. अलीकडे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार म्हणजे समाजाचा बदलला आहे की तो जास्तीत जास्त पॉझिटिव्ह होण्यापेक्षा जास्त निगेटिव्हकडेच जास्त वळतो. कारण का, समाजात बदललेली लोकांची प्रवृत्ती. पण जरी लोकांची प्रवृत्ती वाईट असो, चांगली असो, संगीतामुळे त्याला चांगला दृष्टिकोन मिळतो असं मला वाटतं. संगीताच्या माध्यमातून जो तुम्ही दृष्टिकोन निर्माण करता तो सर्वस्वी पॉझिटिव्हकडेच जातो. कारण का, एखादा राग घेतला, तो राग आपल्या गळ्यावर चढण्यासाठी, त्याचे संस्कार होण्यासाठी तो काही तुम्हाला अगदी सहज प्राप्त होणार नाही की त्याचा आनंद घेण्यासाठी त्या रागातल्या स्वरांची आराधना केली की लगेचच त्याचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होणार नाही. पण तो राग पुन्हा 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 गाऊन गाऊन मग त्याच्यावर तुमची एक पकड घट्ट होते. तसंच जीवनामध्ये जेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा ठसा त्याच्यावर उमटण्यासाठी तुम्हाला पुन्हा 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 प्रयत्न करावे लागतील. जसं रागाचं आहे तसंच ह्याचा परिणाम थोड्या काळानंतर होतो. पण आता भूप राग असेल लगेच शिकल्यानंतर ही भावना त्यातून व्यक्त होण्यासाठी तुम्हाला ह्या रागांचा पुन्हा पुन्हा रियाज केला की मग ते स्वर तुमच्या मनावर प्रतिबिंबित होतील. मग त्या रागाच्या अनुषंगाने त्यातली गाणी, ती हिंदी, मराठी काही ती ऐकत राहिली, ते श्रवणाने तुमचं ते प्रतिबिंब अधिक ठासून घट्ट होत राहील. बरं, श्रवण ही तर संगीतातली महत्त्वाची भूमिका आहे. तर अनेक गुणीजनांचं वादन त्या रागावर आधारित किंवा त्या रागाचं गायन असं जर तुम्ही पुन्हा पुन्हा श्रवण करत राहिलात तर तुम्हाला त्या रागाचं अधिकाधिक अधिष्ठान तुमच्या मनात होईल आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत राहील. सर्वस्वी पॉझिटिव्ह की मला हे येणार गाता असं तुम्ही पुन्हा पुन्हा म्हटलं की तुम्ही ते चांगलं गाऊ शकाल आणि समोरच्या व्यक्तीला चांगल्यात चांगल्या प्रकारे त्याला सिद्ध करून दाखवू शकाल. आपली जी इच्छा आहे ती त्याच्याकडनं तुम्ही सफल करून घेऊ शकता. बरोबर आहे मॅडम, तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे हे सादर केलेलं आहे. आणि असंच या संगीताचा मी पण एक चाहता आहे. म्हणजे लहानपणापासून जेव्हा शाळेत असताना रेडिओ सिलेनवरती असलेली गाणी ही ट्युनिंग करताना फार मजा यायची. आणि ती जेव्हा मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश
यांच्या आवाजातली गाणी ऐकताना खरोखरीच आनंद मिळायचा. पुढच्या काळातही ही आवड डेव्हलप होत गेली. मग घेतलेला तो नॅशनलचा टेप रेकॉर्डर आणि त्या टेप्स TDK आणि सोनीच्या कॅसेट्स या वापरण्यात आल्या आणि त्याच्यावरती गाणी सिलेक्ट करून ती स्वतः एका दुकानातून ती पुन्हा आपल्या रेकॉर्डिंग्स त्या गाण्यावरती आपले स्वतःची चॉईस करून घेते. याच्याकडे माझा कल असायचा. आणि मग घरी काम करताना म्हणा किंवा साफसफाई करताना एक ती चांगल्या आवाजामध्ये त्या टेप रेकॉर्डरवरती गाणी लावून एकदम चांगल्या मनस्थितीमध्ये आपण आपलं काम करायचं. हे करत असताना कर्मधर्म सुयोगाने बऱ्याच संगीताच्या प्रोग्रामना उपस्थित राहण्याचं माझं भाग्य मिळालं. त्याच्यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स सांभाळण्यात आला. काम एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असतानाही वेळात वेळ काढून अशा प्रोग्रामना उपस्थित राहता आलं मला. आणि हे करत असताना मग त्या रागांची ओळख झाली. म्हणजे ॲटलिस्ट नाव समजलं आणि चित्रपट गीताचं त्यांचं गाणं कोणतं आहे हे समजलं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे माझ्या मनात ठसलेले एक आमच्या पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी नेहमी ते सादर करत असतात की रागदार आणि हिंदी चित्रपट संगीत किंवा चित्रपट संगीत त्याच्यामधला एक राग त्यांनी म्हणजे जेव्हा सांगितला की पिलू राग. आता हा पिलू राग म्हणजे जात्यावरची गाडी. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे जे गाणं हे पिलू रागावरती आधारित आहे. तो पण प्रत्यक्ष पिलू राग कसा आहे याची मला काहीही ओळख नाही आहे. पण तसं असताना हे मनावरती ठसलं असताना मग ते गाणं ऐकलं जात्यावरचं बहिणाबाईंच्या ओवी असतील का मग ते आठवतं की अरे हा पिलू राग आहे. असं जेव्हा तुम्हाला गाणं आणि आनंद मिळतो हा अवर्णनीय आहे. पैशाने सगळंच विकत घेता येत नाही. पण इथे असलेलं हे जे शाश्वत मार्ग आहेत हे प्रत्येकाने चोखाळावे आणि आपलं आयुष्य जास्तीत जास्त चांगल्या रीतीने कसं करता येईल याचा विचार करावा. जेव्हा या संगीताच्या माध्यमातून आपण जेव्हा साथ आणि पुढे जात असतो आपल्यामध्ये एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये तयार होतो. आणि आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे किंवा एखादा आपण राग जेव्हा पुन्हा पुन्हा आळून रियाज करून आपण त्याच्यावरती जेव्हा एक चांगल्या प्रकारे आपली घट्ट पकड करतो तेव्हा आपला एक जो आत्मविश्वास तयार होतो. आणि ह्याची सगळी परिणिती आपले जेव्हा समाजामध्ये वावरता आपण आपल्या बिझनेसमध्ये कामं करता आपल्या कंपन्यामध्ये कामं तेव्हा इतर लोकांशी येणाऱ्या संपर्कामध्ये आपल्याला फार मोठं एक आत्मिक बळ मिळतं. एक सामर्थ्य मिळतो. आणि ह्या कम्युनिकेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज वर्ल्ड. आणि असं असताना आपण आपल्याला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. हा एक फार मोठा फायदा या अशा प्रकारच्या शिक्षणातून आपल्याला मिळत असतो. खरं तर संगीत हे संगीत जरी असलं तरी निसर्ग हा आपल्या मानवी जीवनाचा पहिला संगीत गुरु असं मला वाटतं. कारण लहान मूल अगदी लहानपणापासून ऐकत असतं. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो, खळ्यांचा झरझर ओढा ऐकतो आणि त्यातूनच तो ताल शिकतो. संगीताबरोबर तालाची खळखळ अगदी आत्ता पाहिलं की आपण जरी रेल्वेमधून प्रवास केला तरी रेल्वेची जी चाकं फिरतात एका लयीमध्ये ती लय त्यांच्या अंगात भिनत जाते. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांच्या किंवा प्रत्येकाच्या मध्ये ही लय असतेच असं नाही. पण जेव्हा संगीत शिकतो तेव्हा आपोआप तो ताल ऐकून त्यांच्यामध्ये ती लय भिनली जाते. आणि ही लय जीवनातही आवश्यक आहे आणि संगीतातही आवश्यक आहे. कारण एक लय असल्याशिवाय तुम्ही जीवन जगूच शकणार नाही आणि एक लय असल्याशिवाय संगीत शिकू शकणार नाही. असा हा माझा एक विषय आहे की लय ही कमवून नाही येणार पण ती येते आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होते ह्या निसर्गाच्या चमत्कारातून. निसर्गाचा तुम्ही जर विचार केलात तर त्याच्या प्रत्येक हालचालीमध्ये झाडांच्या पानांच्या फुलांच्या ऋतूंच्या प्रत्येक हालचालीमध्ये ही लय भिनलेली आहे. आणि या तालाच्या अनुषंगाने
संगीताचा उपयोग करून अनेक श्रमपरिहाराची कामंही केली जातात. जात्यावर तुम्ही ओवी म्हटलं तरी त्याच्यात ती लय आली, संगीत आलं. एखादं अवजड ओझ्याचं काम असलं तरी हैया रे हैया हैया हो हैया हो हैया असे काही शब्द वापरून ते अवजड कामसुद्धा अगदी सुखकर होतं. खूप विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे की अभ्यास करताना सुद्धा मंद असं संगीत लावून ठेवलं की तो अभ्यास लवकर आत्मसात होतो. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्त्रीला संगीत ही चित्रपट संगीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, ते ऐकत तिच्या स्वयंपाकावर पण चांगले संस्कार होतात आणि तिच्या मनात जेव्हा चांगल्या भावना येतील तेव्हा तो स्वयंपाक सुंदर होणार, असं माझं मत आहे. आणि मला असं खरंच वाटतं की संगीत हे जीवनाशी इतकं निगडीत झालेलं आहे की आपण जर पाहू ना तर प्रत्येक ठिकाणी संगीत आणि त्याची लय, स्वर, लय हे सगळं भिनलेलंच आहे. फक्त आपल्याला ती जाणीव करून घ्यायला हवी. बरोबर आहे मॅडम, की हा जो आपला जेव्हा आपला जन्म मिळतो तेव्हा ह्या जन्मामध्येच हे सगळं अंतर्भूत असतं. पण ह्या दडपलेल्या शक्ती आपण आवाहन करायला पाहिजे आणि आव्हान करून त्याचं जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, आपण जेव्हा त्याचा अंगीकार स्वीकारतो तेव्हा याच्यातून मिळणारा आनंद आवर्णनीय असतं. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे निसर्गात हे सगळं भरलेलं आहे. जसा झरण्यांचा आवाज असो, सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज असो, समुद्राच्या लाटांचा उचलणारा तो खळखळाट असो, नदीचा खळखळ असो, व लाटांचा येऊन धडकणाऱ्या त्या किनाऱ्यावरती त्यांचा आवाज असो, एखाद्या कोकिळेचा आवाज असो, बुलबुलाचा आवाज असो, कितीतरी प्रकारचे हे संगीताचे गुरु या निसर्गात आहेत. आपण आपलं संपूर्णपणे शरीर या निसर्गाच्या सान्निध्यात असताना जर आपण त्याचा आस्वाद घेतला, कान, नाक, डोळे हे सगळी आपली जी इंद्रिय आहेत त्याने जर आपण त्याचा आस्वाद घेतला तर आपल्या संपूर्ण शरीर रचनेवरती याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. आपली पचनसंस्था सुधारते, आपली रक्ताभिसरण संस्था सुधारते, असं याच्यातले उच्च शिक्षित आणि संगीतात तज्ज्ञ म्हणतात. आणि हे मार्ग स्वीकारण्यासाठी आपल्याला फार मोठं काय करावं लागतं असातला भाग नाही. नुसतं गुणगुणण्यानेही आपलं मन प्रसन्न होतं आणि ज्याचं मन प्रसन्न त्याचं सगळंच आयुष्य हे संगीतमय होतं. संगीतासाठी वेदकालापासून सामवेद हा ग्रंथ निर्धारित आहे. म्हणजे आपण सामवेदातूनच संगीत उत्पत्ती झाली आहे असं समजतो. पूर्वी 3 स्वरांवर आधारित हे उदात्त, अनुदात्त, स्वरित या 3 स्वरांवर आधारित गायन केलं जाई. यज्ञ, होम, याग यासाठी. प्राचीन काळांमध्ये मग जाती गायन आलं. म्हणजे श्रुतींवर आधारित काही बंधनं टाकली गेली, त्यावर जाती गायन केलं जाई. मध्य काळामध्ये मग मुस्लिम संगीत प्रवेश झाला. मग त्या संगीत प्रवेशानुसार मग छोटे ख्याल गायन, गझल, कव्वाली हे सगळ्या गीतप्रकारांचा समावेश झाला. म्हणजेच काय की प्रत्येक काळामध्ये जीवनशैलीचा परिणाम संगीतावर होत गेला. ही जीवनशैली बदलत असताना आपल्या समाजातील काही रूढी, परंपरा, काही वाईट परंपरा त्याला निष्काम करण्यासाठी केवळ वक्त्यांची बोलणं प्रभावी होतंच असं नाही, तर संगीताच्या आधाराने आपल्या समाजात जे संत महंत निर्माण झाले, साधू संत, यांनीसुद्धा संगीताचीच कास धरली. हे एक प्रभावी माध्यम होतं की ज्याच्यामधून त्यांनी भक्तियोगातून भारूड, पोवाडे, अभंग हे निर्माण केलं म्हणजे त्यांनी त्याची भक्ती केली आणि ईश्वराला आळवता समाजाचंही प्रबोधन केलं. विविध जाती जमातींमध्ये अनेक सण संस्कार
हे निर्माण केले जातात. त्यावेळीसुद्धा हे संगीताचाच उपयोग केला जातो. विविध सणांची कुठलीही जात जमात असो, देशाच्या विविध कोपऱ्यांमध्ये, भारत देशामध्ये इतके प्रकारचे सण आहेत की त्या सणाला वेगवेगळ्या पद्धतीचं गायन केलं जातं. आणि त्या गायनामधून चित्रपट निर्मितीमध्ये या गायनाचा उपयोग करून त्यांनी विविध गाणी निर्माण केली. विविध अभंग, भारुडं, नृत्य हे सुद्धा निर्माण केलं आणि त्याच्यातून समाजाचं प्रबोधन करण्याचा एक खूप चांगला प्रयत्न केला. संगीतामधल्या या ज्या स्वरलहरी आहेत त्याचा म्युझिक थेरपी असा वेगळा विषय काढूनसुद्धा काही तज्ज्ञांनी अनेक रोगांवर उपचार पद्धती सुरू केली आणि ती खरोखरच प्रभावी आहे. त्याचं उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. संगीतातील स्वरलहरी ह्या म्युझिक थेरपी म्हणून अनेक तज्ज्ञांनी त्याचा उपयोग केला आणि तो खरोखरच समाजामध्ये व्याधीग्रस्त जे आहेत पेशंट्स त्यांना खूपच उपयोगी पडणारा आहे. बरं, हे ह्या संगीताच्या स्वरलहरी केवळ शास्त्रीय संगीतातूनच येतं असं नाही, पण त्या शास्त्रीय संगीतातले राग एक गाण्यांमध्ये उपयोग करून अनेक संगीतकारांनी खूप उत्तम त्याचा उपयोग केला आहे. तर समजा नुसता राग भूप किंवा देस्कार पाहिलात तुम्ही तर त्या रागांमध्ये अगदी फार थोडा फरक आहे, पण त्याच्यातून इतकं उत्तम संगीत निर्माण झालं आहे की त्याच्यामध्ये ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, हा देशकार रागाचा पंडित सुधीर फडके यांनी उपयोग केला. तर राग केदार, या केदार रागाचं पण इतकं छान वैशिष्ट्य आहे. मग तो गुड्डी चित्रपटामध्ये हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जैसे पहले खुद को जय करे, हमको मन की शक्ति देना. तसंच मराठीमध्ये सुद्धा तिलक कामोद रागाचा उपयोग केला आहे. लताजींनी त्याचं गायन केलं आहे. गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणा कर, दे प्रकाश दे अभय, गगन सदन तेजोमय. अशा प्रकारे अनेक प्रार्थनांमध्ये हे राग अवलंबून उपयोग करून लोकांसमोर हे राग मांडले गेले. त्या प्रार्थना प्रसिद्ध झाल्या आणि त्या अनुषंगाने हे रागही समाजामध्ये रूढ झाले. आता अगदी आवडता आणि परिचयाचा म्हणजे बिहाग राग. तर आता बिहाग रागामध्ये आपण चित्रपटांमध्ये तेरे सुर और मेरे गीत दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे गीत. हाच बिहाग राग नाट्यसंगीतामध्ये सुद्धा उपयोग केला गेला. ममात्मा गमला, ममात्मा गमला, नकळत नवळत हृदय तळमळत, नकळत नवळत, नकळत नवळत, नकळत नवळत, हृदय तळमळत, भेटाया जा देहा
गमला ममात्मा गमला ममात्मा गमला. राग मालकंस तर तुम्हाला परिचितच आहे. मालकंस रागामध्ये अनेक गीतं आहेत. तर त्यापैकी मन तरपत हरिदर सन को आज, मन तरपत हरि दर्शन को आज. हे तर मोहम्मद रफीनी गायलेलं अतिशय प्रसिद्ध गीत आहे. तसंच शिवरंजनी हा पण एकदम इतका सुंदर राग आहे की तो अगदी मनाला भारूनच टाकतो आणि दुःखी मनाला शांतता देण्याचं काम तर हे जाने जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. जाने कहाँ गए वो दिन, असा हा शिवरंजनी राग. तसंच भैरव राग तर अलीकडच्या सर्रास बेला साजन आयु रे अलबेला साजन आयु रे मोरा मन अति सुख पायो रे बलबेला साजन आयु रे. त्याचंही हिंदी चित्रपटामध्ये गीतामध्ये भैरव रागाचा सुद्धा खूप उपयोग केला गेला आहे. असेच अनेक हे राग चित्रपट संगीतामध्ये आल्यामुळे अनेक रागांची ओळख समाजाला झाली आणि त्या कधीकधी लोकसंगीतामधून सुद्धा काही धुनांचा उपयोग केला गेला. काही रागांचा परिचय लोकांना करण्यात आला आणि याचा उपयोग असा झाला की या शास्त्रीय संगीताची शिकण्याची एक भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि अनेक विद्यार्थी या संगीताच्या माध्यमाकडे वळायला लागले. पूर्वीपासून त्यांच्या संगीत विद्यालयामधून शिकण्याची सुद्धा मुभा केली गेली. त्याच्यातून शास्त्रीय संगीतातले राग निर्माण झाले. या रागांवर आधारित लोकांना चित्रपट संगीतामधून ओळख झाली, नाट्यसंगीतांमधून ओळख झाली. त्यामुळे ते रागही त्यांच्या नसानसात भिनायला लागले आणि संगीत शिक्षण ह्या माध्यमाने लोकांना अनेक व्यवसायही निर्माण करून दिले. ध्वनीचा उपयोग, रेकॉर्डिंग आणि बरेचसे चित्रपट संगीतामध्ये पार्श्वसंगीत हे सुद्धा एक प्रभावी व्यवसायाचं माध्यम ठरलं आणि त्यामुळेच मला वाटतं संगीत हे जसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रकृतीची जशी काळजी घेतं तसं आपल्या उत्पन्नाचीही काळजी घेतं आणि त्याप्रमाणे संगीताने अनेक व्यवसाय निर्माण करून दिले आणि आज चित्रपटसृष्टी म्हणा, नाट्यसृष्टी म्हणा, प्रत्येक सृष्टी या संगीताच्या माध्यमामुळे लोकांना, सगळ्या समाजाला प्रत्येक दृष्टीनेही त्यांना उपयोगी ठरलेली आहे असं मला वाटतं. खरोखरीच डॉक्टर संपदा पोद्दार, तुम्ही हा एकदम चांगलं मार्गदर्शन लोकांना याच्यामध्ये केलेलं आहे आणि संगीताशिवाय तसला चांगला गुरु
हा माणसाला जसे ग्रंथगुरू असतात तसं संगीतही एक गुरुचं स्थान आहे याच्यामध्ये. आणि ह्याच्यामधला मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. तुम्हाला कदाचित एखादं सर्टिफिकेट मिळणार नाही, पण ह्याने आपलं आयुष्य एक चांगल्या रीतीने जगण्याचं जे आपल्याला सौख्य मिळतं हे फार वेगळं आहे. आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये जर आपण करिअर करायचं ठरवलं तेही होऊ शकतं. इतर म्युझिक याच्यामध्ये पण एखादं तबलावादन असेल, गिटारवादन असेल, कितीतरी प्रथित यश लोक ह्यांनी हा एक व्यवसाय म्हणून स्वीकारून यशस्वी ठरलेले आहेत. हे सगळं जो होत असताना हा संगीताचा वारसा जसं मॅडमने सांगितलं, जेव्हा चित्रपट, नाटक आणि भावगीतं, कोळीगीतं, भारुडं, संतांचे अभंग याच्यातून जेव्हा लोकांच्या समोर पोचला आणि संतांनी तर हे जाणून बुजून हा मार्ग लोकांच्याकरता स्वीकारला. कारण त्यावेळचे असलेले चांगलं मार्गदर्शन साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लोकांच्या हृदयापर्यंत भिडण्याचं कार्य या संगीताने केलं आहे. मग तुकारामांचे अभंग असोत, एकनाथ महाराजांची भारुडं असोत, याने जनजागृतीचं फार मोठं काम केलं आहे. आणि असं असताना हे संगीत हे आपल्या जीवनाचा एक अंग जेव्हा बनतं तेव्हा आपलं जीवनच संगीतमय होतं. आणि जेव्हा आपण स्वतः एक आनंदी राहतो तेव्हा आपल्याबरोबर आपल्या बाजूबाजूला असलेले लोक, संपर्क त्यांनाही आपण आनंद देऊ शकतो. जर आपल्याचकडे काय नसेल तर आपण देणार काय? आडात नाही तर पोरात येणार कुठून? म्हणून असा एक जो दृष्टिकोन आपण जर ठेवला तर आपण स्वतः, आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार, नातेवाईक आणि इतर संपर्कात येणारी सगळी सृष्टीच म्हणेल त्यांना एक चांगल्या प्रकारची वागणूक आपण देऊ शकू. आणि हे आपला हा जो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा एक सुधारतो, ॲटिट्यूड सुधारते, आपली विचारधारा सुधारते. असं असताना या संगीताचा एक स्वाद आपण घ्यावा आणि अंगीकार करावा. एवढंच मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आणि डॉक्टरांनी जे काय मार्गदर्शन केलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगू इच्छितो. हे सगळं करत असताना जसं मॅडमने सुरुवातीला सांगितलं की त्या संगीतप्रेमींना किंवा जे विद्यार्थी आहेत मग त्या विद्यार्थ्यामध्ये मग तो 2 वर्षाचा, 5 वर्षाचा विद्यार्थी असो किंवा 60 झालेला विद्यार्थीही असो, ज्याला ही शिकायची आवड आहे, ज्याला आपलं आयुष्य संगीतमय करायचं आहे, त्याच्याकरता डॉक्टर संपदा पोद्दार नेहमीच सहाय्य करत असतात. तर इथे वसईला त्या आपल्या ह्या गोळवाडा परिसरामध्ये पारिजात बिल्डिंगमध्ये त्यांचं हे घर आहे. इथे ते स्वतः गायडन्स देतात. मॅडम याच्याबद्दल थोडं सांगा. संगीत साधना विद्यालय ही बाबांनी निर्माण केलेली संस्था पूर्वी झेंडा बाजार येथे कार्यरत होती. त्यानंतर काही काळानंतर आम्ही आमच्या राहत्या घरी हे कार्य सुरू केलं संगीत शिक्षणाचं. आता वडील गेल्यानंतर मी माझ्या घरी गवळवाडा येथे, वसई गवळवाडा येथे पारिजात सोसायटीमध्ये मी माझं छोटासा संगीत अभ्यास मार्गदर्शन करण्याचा माझा एक छोटासा व्यवसाय आहे. पण हे मी सर्व लहान मुलांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना संगीताचा अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन करते. कधी हे उत्पन्नाचं साधन म्हणून मी करत नाही. माझा फक्त एक अभ्यास की प्रत्येकाला काय आवश्यकता आहे, कोणाला कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे याचा मला अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास करूनच मी त्यांना शिकवते. तर काहीही मार्गदर्शनची गरज असेल तरी मी आनंदाने सर्वांना काही मला जे माझ्या गुरूंनी शिकवले त्या माझ्या ज्ञानाचा मी उपयोग तुमच्यासाठी करून मी पिढी घडवण्याचा एक प्रयत्न करते. अजूनही गुरु शिष्य परंपरा या संगीत क्षेत्रामध्ये पाळली जाते आणि असं असताना गुरूंचं मार्गदर्शन या कमी असतं. जसं औषधोपचारामध्येही प्रत्येकाच्या प्रकृती आणि वातानुसार आणि इतर काही
शरीर रचनेनुसार त्यांच्या सवयीनुसार औषधोपचार केला जातो, तसंच ही संगीताचं शिक्षण देताना त्या व्यक्तीचं स्वतःची जडणघडण, त्या व्यक्तीचा असलेला स्वरांची माहिती, त्याच्या गळ्याचे असलेला पोत याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्यांना कोणत्या प्रकारचं एक शिक्षण देण्याने त्यांच्या आवाजाची प्रत सुधारू शकते आणि जास्त चांगल्या रीतीने ते स्वतः एक हे संगीत प्रेझेंट करून स्वतः आनंद घेऊ शकतील याचं मार्गदर्शन डॉक्टर संपदा पोद्दार हे नेहमीच करत असतात आणि करत राहणार आहेत. कारण हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सेवा आहे आणि या सेवाभावी वृत्तीनेच हे सगळं मार्गदर्शन त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने ते करत असतात. त्याच्यामुळे ही वसीम करता ही खास पर्वणी आहे. कारण मुंबईला किंवा इतर ठिकाणी जाऊन हे संगीत घेणं आता तरी ट्रॅव्हलिंगच्या या अडचणीमुळे शक्य होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याच एवढ्या जवळ असलेले चांगले संगीताचे गुरु डॉक्टर संपदा पोद्दार ह्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि एक अभ्यासाचं ज्या शर्यतीचं एक विद्यार्थ्यांवरती पण असलेलं ओझं आणि ते रहाटगड याच्यामध्ये थोडी फारकत घेऊन विद्यार्थ्यांनाही याचा जास्त लाभ होऊ शकेल आणि येणाऱ्या त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये ते एक चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकतील असं मला वाटतं. एक शेवटची नाही, जीवन आपलं हे इतकं धावतं झालं आहे की शांतता, लीनता ह्यासाठी आपल्याला ह्या संगीताचीच कास धरावी लागते. शब्द जे आपल्या मनातून निर्माण होतात त्या शब्दांमधूनच ही काव्य निर्माण होतात आणि काव्यांमधून मग आपली भावना आपण व्यक्त करतो. त्यासाठी या संगीतामध्ये गीतकार, संगीतकार हे सगळेच निर्माण होणं आवश्यक आहे आणि हे निर्माण होताना संगीताची साधना करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण हा तपश्चर्या, संयम, मेहनत हे शब्द तर आता लुप्तच झालेत आणि फावल्या वेळामध्ये कला ही अशी आपल्याला धारण करता येते असा एक गैरसमज निर्माण झाला आहे. पण फावल्या वेळात करायला हरकत नाही, पण तरी पण त्याची मेहनत, तपश्चर्या, मेहनत हे तर कायमच राहणार आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही उद्दिष्ट गाठण्याचा एक ध्यास धरावा, गाठण्याचा ध्यास धरावा, पण त्याच्याबरोबर तपश्चर्या, मेहनत हे कधीच विसरू नये आणि गुरुवर दृढ श्रद्धा, विश्वास ठेवून या गाण्याचा अभ्यास करावा. हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती. अगदी बरोबर म्हणालात मॅडम. जसं आपण स्वतःच्या व्याधीवरती उपचार घेताना जर एखाद्या डॉक्टरवरती आपली श्रद्धा नसेल तर त्या औषधाचा आपल्यावरती परिणाम होण्या शक्यता फार कमी असते. आणि मला हे जमेल का, मला हे जमणार नाही, अशा प्रकारचा कोणताही संदेह तुम्ही ठेवू नका. कारण विधात्याने या सगळ्या शक्ती सगळ्यांना सारख्या रीतीने दिलेल्या आहेत. आर्मीमध्ये काम करणारे मदन मोहन हे चांगले भारतीय रागदारीमध्ये जर संगीत देऊ शकत असतील तर ते त्या संगीताचा आस्वाद आणि संगीताचा थोडा अभ्यास आपल्यालाही करता येईल आणि आपल्यालाही आनंद लुटता येईल. त्याच्यामुळे कोणताही संदेह न ठेवता गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण ही संगीत साधना केली तर आपलं आयुष्य हे आपण स्वतः आणि आपला हा समाज यांच्याकरता कारणी लागेल असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही आज वेळात वेळ काढून हा जो काही मला खास वेळ दिला त्याच्याबद्दल मी दिलीप राऊत आपले आभार मानतो आणि अशीच आपली साधना ही लोकांच्याकरता आपली सेवा उपलब्ध होईल. वसईमधल्या विविध प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये डॉक्टर संपदा पोद्दार यांचं प्रेझेंटेशन नेहमीच असतं आणि याचाही सगळ्यांनी एक आस्वाद घ्यावा असं मी सगळ्या वसईकरांना विनंती करेल. आणि एक चांगल्या प्रकारचे संगीत विद्यालयामध्ये आपल्याला चांगलं प्रशिक्षण मिळू शकेल असं मला वाटतं. मी दिलीप राऊत आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभरात्री. बाय. नमस्कार.